हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण खूप मजेत आहे. आणि आता वाजलेत 7:15 सकाळचे. आणि तुम्ही बघू शकता वातावरण, कारण 5 वाजता पहाटे खूप जोरदार पाऊस आला होता. जवळजवळ 15 ते 20 मिनटं पाऊस पडला आणि खूप विजा होत होत्या. विजा जेवढ्या होत होत्या ना, तर त्याच्यापेक्षा कमीच पाऊस होता. म्हणजे ते म्हणतात ना की अवसान खूप मोठं होतं पावसाचं, परंतु पाऊस काहीच पडला नाही. उलट त्यामुळे आहे ना वातावरणामध्ये गरमी निर्माण झाली. सकाळी सकाळी पण खूप गरम होतं आहे. आणि इकडचं वातावरण पण तुम्ही बघू शकता. आणि एकदम असं पहाटे जेव्हा जाग आली मला 5 वाजता, तेव्हा एकदम ढगांचा गडगडाट ऐकू आला. आणि मी खिडकी उघडून बघितलं तर बाहेर पाऊस सुरू झाला होता. बऱ्यापैकी पाऊस आलेला होता. आणि हे असं क्लायमेट आहे. आज असं क्लायमेट झालंय. थोडा हलकासा गारवा आहे आणि त्याच्यात गरमी पण आहे. गरम पण खूप होतंय. आणि मी जस्ट आंघोळ झाली आणि टेरेसवर आली, तर बघू म्हटलं वातावरण कसं आहे. आणि आज गार्नियर्स वर ड्युटीवर जायचं मला, गार्नियरच्या ह्याच्यासाठी. तर पण मग आज आहे ना मी आज फक्त स्टॅटिक नाही, आज कॅन्टरच आहे. म्हणजे जी कलर कार असते तीच आहे. आणि मी जाणार आहे तिकडे, पण मी उशिरा जाणार आहे आज. त्यामुळे आज थोडं हळूहळू आवरणं चालू आहे माझं. आता मी पहिले काय करते, रांगोळी काढून घेते याच्याजवळ, दाराजवळ, आणि मग किचनमध्ये स्वयंपाक करायला घेते. तर आज मुलगी पण कॉलेजला गेलीच नाही, कारण आज पावसाचं वातावरण होतं. ती म्हटली की काय जावं म्हणून. आणि मला तुम्हाला एक दाखवायचं आहे. मी बघा काल हेअर कलर केला, रास्पबेरी रेड कलर केला आहे. तर तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही मला, पण मी एक प्रॉपर व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की त्याचा शेअर करेल. तर दिसतोय का तुम्हाला? रास्पबेरी रेड कलर केला आहे मी. प्रॉपर मी दाखवण्याचा प्रयत्न व्हिडिओमध्ये नक्की करेल. आणि चला आता किचनमध्ये आवरते. आणि आज आता काय बनवते, कारण भाजीला काहीच नाही आहे. मला टाईमच मिळत नाही, रात्री खूप उशीर होतो येता येता भाजी घ्यायला, मग घरी यायला. मग त्यामुळे भाजी काल घेतली नाही, घरात जे होतं तेच बनवलं होतं मी. आणि आत्ता मी विचार करते काय बनवू. तर बघते आता काय बनवायचं, तुमच्यासोबत पण शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि समजा कधी व्हिडिओ नाही पडला तर प्लीज मला सपोर्ट करा आणि एन्करेज करा मला, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. आणि तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची. तर प्लीज कमेंट करा. तर चला जाऊया किचनमध्ये. आणि हा इकडे बघा, शिवा आमचा पेपर फाडतो आहे. आणि त्याचे पप्पा शेजारी पेपर वाचता आहेत, पण त्याला रागवत नाही. आणि मी रागवायला गेले तर मला बोलता ना का नको, त्याला नको रागवू, फाडू दे, काय नाही होत. आणि बघा गौचंद काय करतो. नको ना. इकडे मी किचन ओटा आवरायला घेतलेला आहे. काही भांडे जे आहेत, जे कडक होते, रात्री भिजू घातलेले, ते सकाळी चहा पाण्याचे असे मी घासायला सुरुवात केली आहे. आणि मी दिवसातून 2-3 वेळेला किचन ओटा घासून काढते. सगळे म्हणतात की किचन ओटा सारखा काय धुवायचा, कपड्याने पुसून घ्यायचं, किंवा गॅस पण कपड्याने पुसायचा. कामावर जायची घाई असते आणि त्यातच घरातले कामं पण आवरायचे असतात. आणि आज थोडा उशिरा मी जाणार आहे ऑफिसमध्ये. परत कॅन्टरच आहे आज आणि तिकडे जाणार आहे. तर त्याची लगबग माझी चाललेली आहे. तर मला जेवढा वेळ मिळाला तेवढं मी पटापट आवरून घेत असते.
आणि इकडे बघू शकता तुम्ही माझे केस किती चमकत आहे आणि प्रॉपर रास्पबेरी रेड कलर दिसत आहे केसांचा. इकडे माझ्याकडून चहा उतू गेला. मग असंच होतं, कोणीतरी आवाज दिला, दुर्लक्ष केलं की किचन ओट्यात धुतला की परत खराब होतो. तर असं माझं रुटीन आहे बघा. मी साबणाने सगळं स्वच्छ परत धुवून काढते. माझी सासूबाई बोलतात मला की 4-4 वेळेला काही ते धुतेस साबणाने, त्यामुळे पण तरी पण मम्मी म्हणते नको, मला ते पुसायला नाही आवडत सारखं सारखं कपड्याने. मग ते कपड्याचा वास येतो, ते हे होतं, मग ते धुवा, ते वाळू घाला. त्याच्यापेक्षा मी स्वच्छ साबणाने घासून धुवून काढते. आणि इकडे माझं आवरून झालं की मी तयारी करणार आहे आणि जाणार आहे कामावर. इकडे बघा ह्या आगाऊने काय केलं आहे. तर मस्तीखोर, त्याला घरातले कोणीच रागवू देत नाही, कारण तो आमचा लाडका मिठू आहे. आणि त्याचे करामती मी तुम्हाला दाखवते. पेपर फाडून पूर्ण बेडवर त्याने पूर्ण पेपर केलेला आहे. म्हणजे घरातले कामं कमी असतात का, हा अजून पसारा करतो. आणि हे आता मला सगळं बेडशीट सगळं झटकून सगळं बदलावं लागेल. आणि मी तुम्हाला त्याची अजून एक करामत अशी दाखवते की चला तुम्हाला दाखवते तो काय करतो. आता हे त्याला लागतं ह्याची झोपडी बनवून उशींची, त्याच्यात खेळतो तो. पण ते उशींची झोपडी बनवल्यावर त्याने उशीच्या खोळा फाडून ठेवलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही, बघा पूर्ण छिद्रे करून ठेवलेले आहेत. बघा दुसऱ्या साईडने सुद्धा त्याने पूर्ण फाडून ठेवलेलं आहे. असा हा आमचा उद्योगी पोपट. इकडे मी घेतले कोंडाळे करायला. कोंडाळे म्हणजे एक प्रकारचे थालीपीठच असतात, जे आम्ही हाताने थापतो, त्याला कोंडाळे म्हणतात. आणि माझी आई जी आहे, मी तिच्याकडून ते कोंडाळे शिकलेली आहे, कारण माझी आई एवढे सुंदर कोंडाळे बनवते. तर अगदी तोंडात विरघळतात आणि इतके सुंदर टेस्टी लागतात. तर असे हे कोंडाळे आहेत आणि मी याची रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि हे बघा हातामध्ये त्याचा असा गोळा हे करून घ्यायचा आणि थोडंसं तव्यावर तेल टाकून घ्यायचं आणि पाणीने ते थापायचं असतं. पाणी घेऊन असं मस्त थापायचं असतं ते हळूहळू हाताला न चिटकता. आणि त्याच्यामध्ये मी ह्याचं पीठ टाकलेलं आहे, ज्वारी, बाजरी आणि थोडं किंचित गव्हाचं जास्त टाकायचं नाही, नाहीतर ते वातड होतात. आणि जेव्हा आपण ज्वारी, बाजरी असं पीठ वापरतो तेव्हा ते खुसखुशीत होतात. तर असे सुंदर छानपैकी ते थापून घ्यायचे आणि तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त ते करू शकता. आणि माझ्या घरी माझ्या मुलांना खूप आवडतं ते कोंडाळे आणि थालीपीठ वगैरे, ते खूप आवडतं. आणि मी याच्यासोबत आणलं आहे दही खाण्यासाठी. दही खाऊ शकता तुम्ही लोणचं खाऊ शकता, कोणतंही प्रकारचं, खूप अप्रतिम लागतं. फक्त आज माझ्याकडे उन्हाळा आहे आणि माझ्याकडे फ्रीज नाही आहे, त्यामुळे मी कोथिंबीर नाही आहे माझ्या घरामध्ये, मी कोथिंबीर टाकली नाही आहे. पण जर कोथिंबीर टाकली तर खूप असं छान टेस्ट येते त्याला. तर भरपूर अशी कोथिंबीर घालायची. तुमच्याकडे एखादी पालेभाजी असेल ती बारीक चिरून घातली तरी चालतं. तर झाकण ठेवून द्यायचं थोड्या वेळ आणि मग त्याला उलटायचं. इकडे मी 2 तवे ठेवले आहेत, कारण ते पटपट होण्यासाठी थोडा त्याला वेळ लागतो, कारण ते आपण हाताने थापतो त्यामुळे ते शेकण्यासाठी वेळ लागतो. पण असं बघा, असं खरपूस आणि खुसखुशीत झालेलं आहे. तर 2-2 तवे ठेवले की बराबर होतं, कारण जाण्यासाठी उशीर होतो आहे, मला ऑफिसला जायचं आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता की मी 2-2 तवे ठेवले आणि पटापट ते थापून घेत आहे.
मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. त्यामुळे मला फॉलो करा. चला तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.